हाय, मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे गणेश चतुर्थी, दिवस 6वा। काल रात्री वौशे भरून ठेवले ते तुम्ही बघितलात। तर आता सगळी जेवणाची तयारी करून वौशे घेऊन जायचे तिकडे गौरीकडे। तर सगळ्यात आधी पहिल्यांदा उठून मस्त असं आंघोळ वगैरे झाली, फ्रेश झाली। त्यानंतर मग देवपूजा पण झालेली आहे सकाळची, जी की आम्ही रेग्युलर करतो ती। त्यानंतर मंगेश उठून नंतर मग देवपूजा करतील आणि आता पटपट सगळं जेवण आवरून गौरीकडे वौशे घेऊन जायचे। तर वहिनींचा वौसा पण मलाच घेऊन जायचंय। तर इकडे मी आधी जेवणाची तयारी करते आणि आज मी एकटी आहे जेवण बनवायला। तर पटपट त्याच्यासाठी आज लवकर उठली, 5 वाजता तरी उठली। त्यानंतर मग पटपट असं जेवण आता चालू केले बनवायला। तर इकडे एका साईडला गाठीये टाकलेत, एका साईडला म्हणजे गाठीये शिजायला टाकलेले, फोडणी दिली। इकडे फरसबी आणि गवार एकत्र भाजी केलेली आहे। तर अशा 5 भाज्या होणार। सकाळचं वातावरण एवढं मस्त सुंदर आहे। इथे संस्कृती खळ्यामध्ये रांगोळी घालते। तर आज ओवसणार आहे, तर त्याच्यामुळे मस्त अशी सुंदर रांगोळी घालते खळ्यात इथे। आणि वातावरण पण आज एकदम मस्त आहे, कारण की ना आज ओवसा पण म्हणजे सगळ्या गणपतींकडे फिरवायचं आहे। तर पावसाने मेहरबानी केलेली आहे की सकाळपासून पाऊस नाही आहे। आणि इथे सकाळी 8:19 झाले आहेत। माझं पूर्ण जेवण झाले, तुम्हाला दाखवते। इथे काळ्या वाटाण्याचा सांबारा बनवलेला आहे या टोपामध्ये। सगळं जेवण बनवून घेतलं 8:19 म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मी सकाळी लवकर उठून पटपट सगळं आवरलं। एवढंच की सगळ्या भाज्या वगैरे रात्री कट करून ठेवलेल्या। इथे गोडी डाळ पण बनवलेली आहे। त्यानंतर वाटाण्या बटाट्याची भाजी, जी की मला खूप आवडते, म्हणजे सगळ्यांनाच आवडते। आमच्याकडे गोडी डाळ आणि वाटाण्याची भाजी म्हटलं की सगळ्यांना आवडते। कुकरमध्ये भात आहे, पापड पण भाजलेले आहेत। त्यानंतर एका साईडला दूध गरम करून पण ठेवलं आणि इकडे फक्त आता वडे बनवायचे। तर वडे बनवणार आणि त्यानंतर मग वाडी दाखवून म्हणजे नैवेद्य दाखवून आता आम्ही गौरीकडे जाणार आहे। तर सकाळी पहिल्यांदा जो असतो तो गुळाचा नैवेद्य असतो, तर तो पण झालेला आहे। मंगेश पूजा करतायत। तर आता पूजा झाली की मग आरती करणार, त्यानंतर मग नैवेद्य दाखवणार आणि मग गौरीकडे वौशे घेऊन जायचे। तर ते पण मी तुम्हाला दाखवते, जसा व्हिडिओ होईल तसा मी तुमच्यासोबत शेअर करते। तर आज नैवेद्यासाठी काय काय बनवलंय इथे बघू शकता। 1, 2 आणि 3 ही, आणि ही गणपती बाप्पांची आणि ही घरच्या देवाची, अशा 5 वाड्या काढलेल्या आहेत। आणि हे बघा, भात, गोडी डाळ, काळ्या वाटाण्याचा सांबार आहे इथे वरती, वाटाण्या बटाट्याची भाजी, ह्याच्यामध्ये हे आहे काय गवार आणि फरसबी आहे, आणि हे टाकायचं आहे घालते गाठी पण बनवले, तर ते पण घातलेत सेम। हे बघा, गाठी बनवलेले आहेत, सेम काढलेले आहेत वाड्या। गणपती बाप्पांची वाडी दाखवणार, घरच्या देवाची दाखवणार। तर 3 वौशांच्या ज्या वाड्या आहेत ना, तर वौसून आल्यानंतर मग आम्ही ते आपल्या वौशाला दाखवून मग ते आपण जेवणार आहेत, म्हणजे आम्ही जेवणार। सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळांची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती शिवमंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव रत्न खचित परा, तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुड शोभतो बरा, रुणझुनती नूपुरे चरणी गुरिया। जय देव जय देव जय मंगलमूर्ती शिवमंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव नखरा, तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुड शोभतो बरा, रुणझुनती नूपुरे चरणी गुरिया। जय देव जय देव जय मंगलमूर्ती शिवमंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सोंड वक्र तृंडती नयना, दास रामाचा वटपाई सजना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। कैवल्य तेजा देवती दलसंत, मनुवेदला माझा आरती ननराजा, प्रकट गृह बोले विश्वब्रह्माची केले राम जनार्दनी, पायी मस्तक टेहिले आरती ननराजा।
आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा कैवल्य तेजा सेवती सत्संत अनुवेदला माझा आरती ज्ञानराजा घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदी पूजन भावे वाईन मनीन तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव औषध दिवस आहेत आपल्या ज्या घरी नेत ते निघाल्यात सगळ्या औषधासाठी दाखवतोच. औषध घेऊन जातो आम्ही. आकाचा एक आहे माझा आणि वहिनींचा मी घेतलाय. औषध मानवायला जातो आता गौरीकडे. वहिनींना दाखवू नको. बस झालं. बस माहिती आपलं कुठे हे ठेवून येऊ ना. चप्पल कशाला पाहिजे. चप्पल इकडे चिकला हो. आमच्या दोघींचा फोटो काढा. आकाश आणि माझा. पिशवी लावली काय कपडा भरली ए भाई जरा फोटो काढ ना काकीचा सिंगल. उभा व्हिडिओ काढ. उभा फोटो काढ लवकर. झालं तवसा. उभा काढा. फोटो चांगले येतील. आता दिसतो तरी चेहरे. दीदी पूजा दुखतंय. हात दुखतोय. निदेश बघ कॅमेरामध्ये बघ. इकडे 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 स्माइल. बस बस झाला. तो व्हिडिओ काढला मी.
आता इलाज इलाज तुम्ही टाकता बाय आमची सांगतो समजलं ना. फोटो काढा. बरं आहे 2 मिनिटं येते. कधी भरणार आहेस? आता भरते म्हणजे मला पाठवून देशील त्यांच्या तिथे घरी गौरी असते. बरं लाईट शॉप लाईट शॉप काय इलाज? भाऊन इलाज गौरी गौरी ओशे असतात ना आमच्या. आता ओशे भरला का बाहेर जातला गणपतींका फिरू नंतर मग दाखव जाऊ तुमका कसे फिरवतो ओशे. गणपती बाप्पा सर्वांगी सुंदर सिंदुराची कंदीलची माळ मुक्तावरची मंगलमूर्ती होतो मंगलमूर्ती नाथाची परात गौरी कुमरा चंदनाची उठी सांबर परिवर वक्रतुंडीनयना माझे माऊली आलिया गेलिया हाती धाडी निरोप आलिया गेलिया हाती धाडी निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप माझा माय बाप विठले माझे माऊली विठले माझे माऊली पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला
टाकू नका टाकू नका बाहेर टाकू नका. आज तुझा मानपान काढून तुझी पूजा करतोय. तर बाबा गणपती गजानन महाराजा पहिला ग्रहारानं तुला आज या मातेची पूजा केलेल्या सगळ्या सासूंगर केलेला आहे. जे काही सेवा चाकरी केलेली आहे ती तिला मान्य करून घ्यायला राजी करा. काही अडचणी असतील तर नाहीसा करा. काही चुकून झालेली असेल त्या लेकरांना माफ करायला राजी करा आणि सगळ्यांना सुख शांती. त्याचप्रमाणे आज ग्रामदेवदेवता कुळाचार कुलदेवता आज आकार मूळ आकार मूळभूमी मर्यादा मानकार देवता आणि चव्हाट्या देवता आज तुम्हाला यांच्या
गौरीकडे वौसा मानवून झाला तर आता घरच्या गणपतीकडे वौसा घेऊन आम्ही म्हणजे आम्ही दोघी पण आलो, अक्का आणि मी. तर वहिनींचा वौसा पण माझ्याकडेच आहे तर तो पण मी गौरीकडे मानवला. त्यानंतर मग माझा पण वौसा आहे तर तो पण मानवला. सगळ्या लेडीजने मानवला गौरीकडे वौसा, तो मी बघितला. त्यानंतर जे पुरुष मंडळी असतात ना, जे ओवासलेले असतात तर त्यांच्या हातामध्ये वौसा देऊन त्यांना नमस्कार करून
मग आम्ही सगळेजण आता आपल्या स्वतःच्या आपल्या घरच्या गणपतीकडे म्हणजे सगळे जातात, त्यानंतर मग बाकी वाडीमध्ये फिरतात. आणि हा तुम्हाला आता माझा डावा हात दिसत असेल तर तो फ्रंट कॅमेरा आहे मोबाईलचा, त्याच्यामुळे तुम्हाला डावा हात दिसत असेल, तर गैरसमज होऊ नये यासाठी मी सांगते. तर त्याच हाताने म्हणजे उजव्या हाताने मी गणपतीला ओवसा मानवून म्हणजे ठेवणार आहे तिथे, जे आपण की काल हे भरलेले आहेत ना पानं, तर ती ठेवायची. त्यानंतर तुळशीकडे पण ठेवायची. ते माझ्या सासऱ्यांना पण द्यायचं आहे आता, कारण की ते चालू शकत नाहीत, म्हणजे वॉकरवरती चालतात. तर त्याच्यामुळे मी त्यांना आता परत म्हणजे घरी येऊन मग आता गणपतीकडे झाला तुळशीकडे मानवणार आणि मग त्यांना ओवसा देणार. तर अशा ह्या सगळ्या पद्धती रीतिरिवाज पूर्वीपासून चाललेले आहेत, म्हणजे चालत आलेले आहेत, तर त्या आपण अशा चालू ठेवायला पाहिजे. त्यानंतर मग बाकी वाडीमध्ये पण सगळ्यांकडे जायचं आहे गणपतीकडे ओवसा मानवायला. तर असा हा असेल, म्हणजे ह्या 3 पार्ट असतील. हा पार्ट असेल एक 2 नंबरला असेल की तो फुगडीचा असेल, आणि भजन पण संध्याकाळी आहे तर तिकडे पण जायचं आहे. तर ही असा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर कसे वाटतायत तर हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि गावी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ लेट येत आहेत. माझा ओवसा आणि वहिनींचा ओवसा मी आपल्या गणपतीकडे मानवला, त्यानंतर तुळशीकडे मानवला, त्यानंतर सासऱ्यांना पण दिला. आणि नवीन लग्न जे झालेले असतात ना, तर ते ओवसा घेऊन आल्यानंतर हे असं हळदी कुंकू घालून त्यांची ओटी भरायची. म्हणजे असंच ना आपल्या घरातून पाठवता त्यांना, त्यांची ओटी भरून त्यांना आता म्हणजे ते जाणार. तर सगळे असे पूर्ण त्यांना म्हणजे नवीन जे वहू असतात ना, तर त्यांना पूर्ण गावात फिरावं लागतं, म्हणजे वाडीमध्ये फिरावं लागतं. तर तशीच म्हणजे पूर्वीपासून परंपरा चालत आलेली आहे, तर ते अजूनपर्यंत तशाच आहेत परंपरा. तर आका मला बोलली की मी मोठ्या बाबांच्या घरी जाऊन येते, म्हणजेच की मंगेशच्या काकांच्या घरी तिकडे गेली आका. मग ती आल्यानंतर मग मी जाईन थोड्या वेळानंतर. तर मग मला बोलली की तोपर्यंत तू घरी चल, मग मी त्यांच्याकडे पाया पडून येते गणपतीच्या. तर मी म्हटलं ठीक आहे, तू जाऊन ये, मग मी नंतर जाते. आणि सगळं असं ऍडजस्ट केलं ना की सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टी हे होतात, क्लिअर होतात. तर त्याच्यामुळे मला बोलली की तू जाऊन ये, मग मी जाते. तर मी येऊन पोचलेली आता इकडे मोठ्या बाबांकडे. तर इथे मोठ्या बाबांच्या गणपतीच्या पाया पडणार, तिथे ओवसा मानवणार आणि त्यानंतर मग फोटो पण काढायचे. तर आता एवढं सगळं आपण नटून थटून रेडी झालेलो आहे, तर फोटो पण काढायला जायचंय. तर मी तिकडे भेटते तुम्हाला. आता एवढे सगळे आम्ही नटून थटून रेडी झालेत, तर आमचे फोटो त्यानंतर रील्स तर झाले पाहिजेत. तर आम्ही रील्स पण मी इंस्टाग्रामवरती अपलोड केलेले आहेत. कोणी बघितले नसेल तर जाऊन बघू शकता, कोकणची कन्या या पेजला. त्यानंतर आता जाऊन घरी जेवायचं पण आहे. आणि हा भाग असेल पहिला, आणि दुसरा भाग तुम्हाला भजनाचा आणि फुगडीचा असेल. तर तुम्ही मिस करू नका, नक्की बघा. दुसरा पार्ट मी लवकरच अपलोड करेन. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर मंथन मला आवाज द्यायला आलाय की मम्मी जेवायला चल, खूप वेळ झालाय, 4 वाजत आलेले आहेत. तर मी आता जाऊन जेवते, त्यानंतर मग फ्रेश होते आणि भेटते तुम्हाला डायरेक्टली संध्याकाळी. आणि आता संध्याकाळी म्हणजे 4 वाजता, आता 4 तर वाजलेले, तर थोड्या वेळानंतर आरतीला पण येतील. Hare